आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आपला विषय मुसलमानांची सद्यस्थिती आणि आरक्षण असं जोड विषय आहे। मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की जे पेजचे प्रशासक आहेत सर्वजित बनसोडे, राहुल खांडेलकर वगैरे यांनी जे विषय दिला ते सच्चर रिपोर्ट किंवा सच्चर अहवालाशी संदर्भित अपेक्षित होता आणि आरक्षण, तर त्याला आपण थोडंसं व्यापक करून मुसलमानांची सद्यस्थिती घेतलं म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत सगळे सरकारी अहवाल आणि रिपोर्ट यांचा उल्लेख करावाच लागणार आणि यासहित आपण इतर मुद्देसुद्धा कव्हर करू शकतो या आशयानं आपण हे घेतलेलं आहे। आणि आता वापस आपण आपल्या विषयाकडे येऊया। विषयाकडे वळत असताना सर्वात प्रथम जे प्रशासक आहेत, ॲडमिन आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे यांचे मनापासून अभिनंदन। एक लॉकडाऊनच्या काळामध्ये बौद्धिक मेजवानीची एक शृंखला कदाचित 10 एप्रिलपासून बहुतेक ते सुरू झालेली आहे। मोठमोठे दिग्गज आणि मान्यवर, विचारवंत, राजकारणी, सत्ताधारी, विरोधक हे सगळे आले होते, येत आहेत, पुन्हा येणार आहेत। तर त्यामुळं हे एक खूप चांगलं उपक्रम बहुजन संघटक एका मानानं बहुजन विचारांची एक बौद्धिक मेजवानी ची शृंखला चालवत आहे, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, अभिनंदन। आणि आपण सगळेजण या पेजला जे रिस्पॉन्स देत आहात, आपल्या सगळ्यांच्या या रिस्पॉन्समुळंच ही चळवळ पुढे जाऊ शकलेली आहे। त्यासाठी आपण सगळे प्रेक्षक जे ऑनलाईन बघत आहात किंवा जे नंतरही ऑफलाईन बघणार आहेत, या सगळ्यांचे सुद्धा मी स्वागत करतो। तर विषय आहे मुसलमानांची सद्यस्थिती आणि याची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं संविधान निर्मिती आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या काही घडामोडी आपल्याला बघावे लागणार आहेत। तर आपण एक विषय घेतला होता, एक मुद्दा सुरू केला होता, तांत्रिक अडचणीमुळे आपण डिस्कनेक्ट झालो, पण मी थोडं रिपीट करेन की दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोहम्मद अली रोड मुंबईमध्ये इथल्या व्यापाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ येऊन विनंती केली होती की आम्हाला निवडणुकीच्या संदर्भात आपलं मार्गदर्शन हवं आहे आणि यासाठी आम्ही आपल्याला इन्व्हाइट करायला आलो आणि आपण येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं। तर बाबासाहेबांनी एक खंत व्यक्त केली होती, ते म्हणले की मी मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला जायचं आता अवॉइड करतोय, जात नाही आहे किंवा बंद केलं। तर सगळ्यांनी म्हणलं का बंद केलं, काय कारण आहे, तुम्ही असं म्हणजे तुम्ही जर आम्हाला मार्गदर्शन केलं नाही तर आम्ही कोणाकडे बघायचं। तर बाबासाहेब म्हणले की बाबा मुस्लिम समाजाला कानाला आवडणारं ऐकायची सवय आहे, पण मी तसं बोलू शकत नाही, मी वास्तव मांडतो, सत्य बोलतो आणि सत्य हा कटू असतो, कडवट असतो आणि ते रुचत नाही, पटत नाही। तर सगळे म्हणले नाही नाही, आम्ही स्वतः तुम्हाला इन्व्हाइट करायला आलो आहे, आम्हाला ऐकायचं आहे, तुमचं मार्गदर्शन हवं आहे, आपण किती कटू वास्तव मांडलं तरी आम्ही ते तयारी आहे आमची ऐकायची आणि मानायची। आणि त्या अनुषंगानं त्यांनी तयारी दाखवल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले होते आणि हा सगळा जे प्रकार आहे किंवा हे काही मॅटर आहे हे स्वतः डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला श्रोत्यांना सांगितलं की मी येणार नव्हतो। आणि बाबासाहेबांचा हा भाषण महाराष्ट्र सरकारनं छापलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अँड स्पीचेसमध्ये रेकॉर्डेड आहे, त्याच्यामध्ये आलेलं आहे छापून, बहुतेक 27 ते 30 वॉल्यूममध्ये कोणत्या तरी वॉल्यूममध्ये ते आहे, तर आपणही ते रेफरन्समध्ये वाचू शकता। तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं की संविधान सभेमध्ये जेव्हा राजकीय आरक्षणाचा मुद्दा येणार होता त्यापूर्वी मी मौलाना अबुल कलाम आझाद यांना भेटून सांगितलं होतं की आपण याच्याविषयी सूचना केली किंवा मागणी केली तर हे बिल मांडताना मी आपल्या सूचनेवरून मुस्लिम समाजातल्या मागासलेल्या घटकांना राजकीय प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये भेटला पाहिजे, या आधारावर त्या ड्राफ्टमध्ये त्याला सामावून घेऊ शकतो आणि आपण ही मांडणी त्या सभेमध्ये संविधान सभेमध्ये करावी। तर मौलाना अबुल कलाम आझाद बाबासाहेबांसोबत बसले, त्यांनी पूर्ण विषय समजून घेतला, त्यांनी सगळे जर तर इफ बट जेवढे होते ते क्लिअर करून घेतले आणि ठरलं की ते मौलाना अबुल कलाम आझाद सूचना मांडतील आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवतील आणि एक ॲड करायला सांगतील। आता काँग्रेसचं तिथं थोडंसं डॉमिनेट होते काँग्रेस, त्यामुळे सगळ्या बाबासाहेबांना वाटलं की काँग्रेसच्या मुस्लिम पुढाऱ्यांना जर ही सूचना केली तर थोडं चांगलं राहील म्हणून। तर आता त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी भाषणामध्ये म्हणले की संविधानाची ते सभा सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या बाहेर भेटीगाठी होत असताना मला मौलाना अबुल कलाम आझाद त्या सभेसाठी आलेले दिसले, परंतु जेव्हा पार्लिमेंटमध्ये ही सभा सुरू झाली
त्या सभेमध्ये किंवा सभागृहामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद नव्हते. याच्यावरून बाबासाहेबांनी सांगितलं की मौलाना अबुल कलाम आझाद हे मुसलमानांचे पुढारी म्हणून मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याऐवजी त्यांनी काँग्रेसचे पुढारी असण्याची जबाबदारी पार पाडली आणि ते त्या सभेमध्ये आले नाही आणि त्यामुळे मी मुस्लिम समाजाला राजकीय आरक्षण देऊ शकलो नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही खंत व्यक्त केली होती. जेव्हा हे मी वाचलो होतो काही वर्षापूर्वी तेव्हा मला थोडी कमाल वाटली, कारण मी मौलाना अबुल कलाम आझादबद्दल माझे एक धारणा आहे की त्या माणसानं इतक्या कडवट परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलं काम आणि व्यापक काम केलेलं आहे. एका समाजापुरता नाही, मुस्लिम समाजाला मार्गदर्शन केलंच, धाडस दिलं, त्यांनाही त्यांचं धीर बांधलं, परंतु त्यांनी सगळ्या समाजामध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जे मोठमोठ्या संस्था उभारलेल्या आहेत त्यावरून त्यांच्याबद्दल आदर होता आहे. आणि मी म्हणलं की बा मौलाना अबुल कलाम आझाद सभेतून कसे काय गेले असतील. जेव्हा ही माहिती घेतली तर मौलाना अबुल कलाम आझादच्या बायोग्राफीमध्ये पण हा उल्लेख आहे. त्यांनी सांगितलं की मला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सभा सुरू होण्यापूर्वी बोलावलं आणि विचारलं की मौलाना तुम्ही असं मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मागणार आहात का. तर कलाम म्हणले की हो, बाबासाहेबांसोबत बोलणं झालं आणि मी मागणी करणार आहे. तर नेहरूंनी त्यांना विचारलं की इस्लाममध्ये जातीपाती आहेत का. तर मौलाना आझाद म्हणाले की इस्लाममध्ये नाही आहेत. म्हणजे जर इस्लाममध्ये नाही तर मग तुम्ही जातीवर आधारित आरक्षणामध्ये कशाला हे नवीन प्रकरण काढता. त्यामुळे आपण याच्यामध्ये बोलू नये आणि ह्या सूचना मांडू नये अशी माझी तुम्हाला सूचना आहे आणि आपण ते करू नका. तर मौलाना आझाद म्हणले की बाबा मला त्या सभागृहामध्ये जर मांडण्याची पक्षाच्या व्हीप काढून त्यांनी बंदी घातली तर मी त्या सभेमध्ये राहून काय करणार, म्हणून मी त्या सभेमध्ये अनुपस्थित होतो, ॲब्सेंट होतो. असो. तर आता बाबासाहेबांचा हा जे प्रयत्न आहे तो प्रयत्न कशासाठी होता तर मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व हा यावा. बेसिकली आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे किंवा गरिबांना श्रीमंत बनवण्याचा कार्यक्रम नाही आहे. आरक्षणाची किंवा रिझर्वेशनची डेफिनेशन हे आधी आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की रिझर्वेशन इज ए मिनिमम गॅरंटी ऑफ रिप्रेझेंटेशन इन द सिस्टम. म्हणजे कोणत्याही व्यवस्थेमध्ये किमान प्रतिनिधित्वाची हमी म्हणजे आरक्षण आहे. म्हणजे आपल्या सगळ्या घटकांचा प्रतिनिधित्व जोपर्यंत एखाद्या व्यवस्थेमध्ये होत नाही ती व्यवस्था लोकशाहीवाली व्यवस्था होणार नाही. या जाणीवेपोटी सगळ्या घटकांना व्यवस्थित प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे ही तळमळ डॉक्टर बाबासाहेबांना होती. आता हे प्रयत्न जेव्हा अयशस्वी झालं आणि संविधान शेवटी जेव्हा बनवण्यात आलं तेव्हा एक अशी अट घातण्यात आली होती की 1949 आणि 50च्या काळामध्ये याच्यावर वाद झाला की SCs म्हणजे शेड्यूल कास्ट कोण राहतील, शेड्यूल कास्ट कोण राहणार आहेत, अनुसूचित जाती म्हणजे कोणत्या. तर याच्यावर असं आग्रह ठेवण्यात आलं होतं की जे धर्मानं हिंदू आहेत आणि हिंदू धर्मात राहून ज्या जाती आहेत ते जर धर्म हिंदू असला तर त्या जातींना शेड्यूल कास्ट म्हणून गणल्या जाईल, अन्यथा त्यांना शेड्यूल कास्ट गणल्या जाणार नाही. या मागाला हेतू काय होता की या भारतामध्ये राहणारे वर्तमान परिस्थितीमधले जेवढे ख्रिश्चन आहेत, जेवढे मुस्लिम्स आहेत, यामधले जवळपास म्हणजे जर आपण पर्सेंटेजमध्ये सांगायचं राहिलं तर जवळपास 95% मुस्लिम आणि ख्रिश्चन या भारतातले हे मूळ भारतीय आहेत. परंतु यांनी समतेसाठी धर्म बदलला आणि इस्लाम स्वीकारलं किंवा त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे जर कोणी या जातीतला मागासल्या घटकातला व्यक्तीसुद्धा धर्म बदललेला असेल, हिंदू धर्म नाकारलेला असेल तर तो शेड्यूल कास्ट राहणार नाही असं एक प्रोव्हिजन करण्याचं घटनेमध्ये 341 प्रोव्हिजन ठेवलं आणि त्याच्या अनुषंगानं पार्लिमेंटमध्ये ठराव घेण्याऐवजी राष्ट्रपतींना ऑर्डिनन्स काढून किंवा एक अध्यादेश काढून राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे ते मंजूर करण्यात आलं. म्हणून त्याला म्हणतात प्रेसिडेन्शियल ऑर्डर शेड्यूल कास्ट 1950 आणि हे जवळपास ऑगस्ट 1950मध्ये हे ऑर्डर काढण्यात आलं. आणि नेमकं हाच जे हल्ला आहे हा पहिला हल्ला मुस्लिम समाजावर आणि ख्रिश्चन समाजावर झालेला आहे. आता विशेषतः मुस्लिम समाज, कारण यांची संख्या जास्त आहे, ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये मुस्लिम समाज हा बहुसंख्येमध्ये आहे आणि ख्रिश्चन थोडंसं कमी संख्येत आहे, परंतु या दोन्ही समाजाला फक्त या प्रेसिडेन्शियल ऑर्डरचा फटका बसलेला आहे. आणि हे पहिला हल्ला मला वाटते की मुस्लिम समाजाच्या हक्क आणि अधिकारांवर हा संवैधानिक लोकशाहीवाल्या भारतामध्ये झालेला आहे. परंतु संविधान बनवताना बाबासाहेबांना हे माहीत होतं की
या पद्धतीनं आपण हे करू शकणार नाही. या व्यवस्थेमध्ये आपल्या मनाप्रमाणे सगळं काही आपल्याला संविधानामध्ये करता येणार नाही. म्हणून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबऐवजी इतर मागासलेल्या घटकांसाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये ही तरतूद केलेली आहे की येणारी सरकारे मागासलेपणा शोधण्यासाठी एक आयोग गठीत करेल आणि ते आयोग जमिनी लेवलवर काम करून ज्या ज्या छोट्या छोट्या जाती हे मागासलेले आहेत यांना आरक्षण देण्याची शिफारस करेल. हा प्रोव्हिजन केलेला होता. परंतु काय झालं, काँग्रेसची सरकार बनली आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये काळेकर गुरुजीचा जो एक हे आलेला आहे अहवाल, ते आपल्याला माहीत आहे. काय केलं कालेलकरांनी, त्यांनी ते आयोगाचे प्रमुख होते. त्यांनी प्रचंड म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये जाऊन गावखेड्यामध्ये जाऊन खूप चांगला अहवाल बनवला. परंतु त्या अहवालाच्या कव्हरिंग पेजवर त्यांनी सपशेल लिहून टाकलं की हेच अहवाल आम्ही बनवलेला आहे, परंतु या अहवालातल्या शिफारसी मीच नाकारत आहे. म्हणजे जे आयोग होते, आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांनी ते जे अहवाल बनवला होता त्यांनीच कव्हरिंग पेज लावून आपल्या त्या अहवालाला नाकारलेलं होतं. म्हणून कालेलकर कमिशनचं किंवा आयोगाचा फायदा हे इतर मागासलेल्या घटकांना म्हणजे OBCमध्ये ज्या येतात त्यांनाही होऊ शकला नाही. आता OBCमध्ये म्हणजे अदर बॅकवर्ड जे कास्ट आहेत त्या OBCमध्ये त्या क्लासमध्ये फक्त हिंदू धर्मातले मागासलेले घटक आहेत का? नाही. ज्या ज्या जाती हिंदू धर्मामध्ये मागासलेले आहेत त्या जाती मुस्लिम समाज म्हणजे त्या जातीत राहून इस्लाम स्वीकारले पण आजही त्यांचा प्रोफेशन किंवा त्यांचा व्यवसाय तेच आहे, त्यामुळे ते त्याच दर्जामध्ये राहतात, त्याच मागासलेपणावर राहतात. या आधारावर मुस्लिम समाजातले पण आयडेंटिफाय झालेले आहेत. आता OBCमध्ये जवळपास आता 6000च्या वर जाती आपल्या भारतामध्ये आहेत आणि याच्यामधल्या मंडल कमिशननं जवळपास 800-900 जाती जे आयडेंटिफाय केल्या होत्या त्यामधल्या महाराष्ट्रामध्ये 90च्या जवळपास मुस्लिम जाती या मान्य करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं पहिल्यांदा मुस्लिम समाजाला OBCमध्ये काही अंशी का होईना पण आरक्षण भेटणं सुरू झालं होतं. आता OBCमध्ये मुस्लिम समाजाचं नाव आलं पण कास्ट सर्टिफिकेट वगैरे बनवण्याची प्रक्रिया आणि सुशिक्षित कमी असल्यामुळं अशिक्षित समाज असल्यामुळं याचा प्रचंड फायदा किंवा जास्त फायदा हा मुस्लिम समाजाला होऊ शकला नाही. आणि काही अंशी पण मुस्लिम समाजाला ज्या मागासलेपणाच्या आधारावर पिंजारी होते, बुनकर होते, अशा काही जातींना शिंपीमधले इथं अन्सारी होते, तर या पद्धतीनं काही जातींना काही अंशी फायदा भेटला शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यामध्ये. परंतु नंतर 1965चा पुरावा जोडण्याचा जे निर्णय झाला त्या निर्णयामध्ये 1965 किंवा त्यापूर्वीचा TC सारखा पुरावा देणे किंवा संपत्तीच्या कागदपत्राचा जातीचा उल्लेख असलेला पुरावा देण्यामध्ये मुस्लिम समाज हा फेल झाला. कारण त्यापूर्वीचे शैक्षणिक कागदपत्र शिक्षणाचं अल्प प्रमाण असल्यामुळं ते उपलब्ध करू शकले नाहीत. म्हणून जेव्हा हे प्रोव्हिजन झालं याला परत व्हॅलिडिटीचा, तर व्हॅलिडिटीमध्ये मुस्लिम समाज हा आरक्षणाच्या चौकटीच्या बाहेर फेकला गेलं आणि आजच्या तारखेमध्ये 99% मुस्लिम समाज या कोणत्याही आरक्षणाला घेऊ शकत नाही. आत्ता केंद्र सरकारनं काढलेल्या गेल्या 1-2 वर्षापूर्वीचं आर्थिक निकषावरच्या आरक्षणामध्ये काही अंशी फायदा होत असेल तर ते अपवाद वगळला तर इतर कोणत्याही याच्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाचा फायदा होत नाही आहे. आता याच्यानंतर म्हणजे ते एक व्हॅलिडिटीचा एक दुसरा हल्ला हा मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा ठरला. यानंतर तिसरा आपल्याला माहीत आहे की अनेक शिफारसी आल्या, आयोग गठीत झाले. इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये सुद्धा 2दा त्यांनी आयोग आणि कमिशन बसवले होते, परंतु त्याचे अहवाल हे मांडण्यात आले नाही. त्यानंतर 2006मध्ये स्वच्छ रिपोर्ट आली आणि स्वच्छ रिपोर्ट एक पहिली अशी रिपोर्ट आहेत ज्याची मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती मुस्लिम समाजामध्ये झाली होती. आणि मोठ्या प्रमाणात जी जनजागृती मुस्लिम समाजामध्ये झाली त्याचं सामाजिक मुवमेंटमध्ये परिवर्तन झालं आणि मुस्लिम समाज जागरूक झाला स्वच्छ रिपोर्टमुळं. परंतु मुस्लिम समाजात जागरूकता आणण्यामध्ये जसं मुस्लिम समाजाचा सहभाग होता, मुस्लिमेतर समाजाचा सहभाग मोठा होता. OBC नेत्यांनी, इतर डाव्या नेत्यांनी, समाजवादी नेत्यांनी आणि विशेषतः आंबेडकरवादी समाजानं सुद्धा मुस्लिम समाजाला स्वच्छ रिपोर्टवर जागृत करण्यासाठी प्रचंड श्रम घेतलेले आहेत.
आणि याचा परिणाम असा झाला की मुस्लिम समाज हा रस्त्यावर उतरला आणि मागणी करू लागला सच्चर रिपोर्टच्या पूर्ण शिफारशी लागू करण्याची. आणि सच्चरच्या रिपोर्टमध्ये आरक्षणाची शिफारस नव्हती. सच्चरच्या रिपोर्टमध्ये कुठेही मुस्लिम समाजाला आरक्षण द्या हे नव्हती, परंतु सच्चरनं एक शिफारस केली होती की मुस्लिम समाजाचं आर्थिक मागासलेपण आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे आणि राजकीयसुद्धा आहे. तर या चारही मागासलेपणावर तोडगा काढण्यासाठी याच्यामध्ये काय करता येऊ शकते, सरकार व्यवस्थेत काय बदल करू शकते, याकरिता एक आयोग, स्वतंत्र आयोग गठीत करून आरक्षणसारख्या शिफारसींचा विचार करावा, इतकंच उल्लेख आरक्षणासंदर्भात सच्चरनं केलेला आहे. आणि सच्चरच्या त्या शिफारसीच्या आधारे पार्लिमेंटमध्ये जेव्हा दबाव बनला तर त्या तत्कालीन UPA सरकारनं रंगनाथ मिश्रा कमिशन हा मुस्लिम समाजाच्या मागासलेपणावर उपाय काढण्यासाठी गठीत केला होता. आणि रंगनाथ मिश्रा कमिशननं त्या कमिशनमध्ये प्रमुखतः हायलाईट करून सांगितलं की स्वतंत्र भारतामध्ये संविधानावर पहिला हल्ला हे 1950चा प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे, जे धर्मानुसार व्यक्तीमध्ये भेदभाव करतो. उदाहरणार्थ 1950चा प्रेसिडेन्शियल ऑर्डरचा भेदभाव काय आहे? समजा भंगीचं काम करणारा किंवा घाणीशी जुळलेलं काम करणारा जर धर्मानं हिंदू आहे तर त्याला शेड्यूल कास्टमध्ये घेण्यात आलं, आणि घाणीचं काम करणारा धर्मानं मुस्लिम आहे तर त्याला नाकारण्यात आलेला आहे, कारण तो मेहतर झाला होता. म्हणजे फक्त धर्म बदलला पण काम नाही. त्यामुळं हा भेदभाव आहे हे रंगनाथ मिश्रा आयोगानं प्रामुख्याने हायलाईट केलं. आणि रंगनाथ मिश्रा आयोगानं मुस्लिम समाजाला सरसकट 10% आरक्षणाची शिफारस केलेली आहे. आणि या शिफारशीचा पार्लिमेंटमध्ये हाही रिपोर्ट घेण्यात आला नाही आणि या रिपोर्टवर सुद्धा काही सकारात्मक काम झालेलं नाही आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये महमूदुर रहमान कमिटी गठीत करण्यात आली होती. आता ही कमिटी गठीत करण्यात आली, पण महमूदुर रहमान कमिटीला जी यंत्रणा लागते ती उपलब्ध करून देण्यात, ऑफिस, गाडी, नियोजनासाठी हे सगळं देण्यात आलं नव्हतं. तरी महमूदुर रहमान यांनी खूप प्रामाणिकपणे पूर्ण अभ्यास करून एक चांगला अहवाल दिला होता आणि त्या अहवालामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं हे सर्व मागासलेले जे इंडिकेटर होते त्यानुसार रिपोर्ट सबमिट केलेला होता. आता आपण देशाच्या पातळीवर आरक्षणाचं बोलण्याऐवजी मुस्लिम समाजाच्या महाराष्ट्राबद्दलच्या परिस्थितीवर थोडंसं बोलून घेऊया. कारण महाराष्ट्रामध्ये जी आघाडी सरकार होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोड काँग्रेसची आघाडी सरकार होती, त्या आघाडी सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात खूप आक्रमक आंदोलने झाली. मराठा समाजानं खूप आक्रमक आंदोलनं केलीत आणि सरकारला सडोकी पळो करून सोडलं होतं. आणि आता आपल्याला हे सरकार 2014ला संपण्याआधी मराठा समाजाला आरक्षण देणं भाग आहे आणि तशीच एक मागणी आणि तसा सूर मुस्लिम समाजाचा सुद्धा होता. तेव्हा शरद पवारांनी एक खेळी खेळली. त्यांनी मराठा आरक्षणाला जोडून मुस्लिम आरक्षणसुद्धा एक बिल त्याचा किंवा ऑर्डिनन्स मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केला. आता पहिले तर या जोड काँग्रेसच्या सरकारच्या नियतीवर प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो की जर तुम्हाला आरक्षण द्यायचं होतं तर तेव्हा आपण विशेष सत्र बोलावून जर असेंब्लीमध्ये, विधानसभेमध्ये ते बिल पास करून, विधान परिषदेत पास करून राज्यपालाच्या सहीनं लागू केलं असतं तर तांत्रिकरित्या कोणती अडचण आली नसती आणि त्याच्या कायद्यात रूपांतर झालं असतं. 6 महिन्याचा कालावधी निवडणुकीसाठी राहिलेला उर्वरित असतानासुद्धा जोड काँग्रेस सरकारनं फक्त मंत्रिमंडळाचा अध्यादेश काढला आणि मुस्लिम समाजामधले जवळपास 40 त्यांनी आडनावावर आधारित जातीची ओळख घेतली आणि त्याला SBCमध्ये मागासलेले जाती म्हणून त्याचं मान्यता दिली आणि त्या जातीमधल्या मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केलं. तसंच मराठा समाजाला बहुतेक 16% आरक्षण होतं आणि मुस्लिम समाजाला 5% शिक्षणामध्ये आणि 5% नोकऱ्यामध्ये. परंतु याचे कास्ट सर्टिफिकेट SBCचे बनवण्याची प्रक्रिया सुरूच असताना कोणीतरी हायकोर्टामध्ये जाणारच आणि त्यांनी याच्यावर स्टे आणला. स्टे आणल्यावर हायकोर्टाचं हे प्रकरण चाललं आहे, पण महत्त्वाचं आहे हायकोर्टाचा निकाल काय आला. हायकोर्टाचा निकाल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मराठा आरक्षणाच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणामध्ये, रोजगाराच्या दोन्ही आरक्षणाला हायकोर्टानं फेटाळलं होतं त्या तांत्रिक मुद्दे मांडून. आणि मुस्लिम समाजातल्या नोकऱ्याच्या आरक्षणामध्ये, रोजगाराच्या आरक्षणामध्ये काही तांत्रिक पूर्तता करण्याचे आदेश देऊन त्याला स्टे केलं होतं आणि
शैक्षणिक आरक्षणाला हिरवी झेंडी दाखवली होती आणि हे आरक्षण लागू करायचे आदेश दिले होते. परंतु जे कोणी फिर्यादी होते ते फिर्यादी तिथं थांबले नाहीत. फिर्यादी सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हायकोर्टाच्या निर्णयाला जसंचं तसं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं आणि त्याला लागू केलं. आणि याचा अर्थ असा आहे की हायकोर्टानं मुस्लिम एज्युकेशन रिझर्वेशनला ग्रीन सिग्नल दिलं होतं, तसंच सुप्रीम कोर्टानं सुद्धा मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाला 5% आरक्षणाला हिरवी झेंडी दाखवली होती. परंतु या काळामध्ये सरकार बदललेली होती आणि जोड काँग्रेसची सरकार जाऊन फडणवीस आणि शिवसेनेची BJP आणि शिवसेनेची युती सरकार अस्तित्वात आली होती. आणि त्या काळामध्ये या ऑर्डिनन्सचे 6 महिने संपण्यापूर्वी हे सरकार सत्तेत आलं आणि 6 महिने संपण्यापूर्वी असेंब्लीमध्ये या अध्यादेशाला ठराव बनवून जर पास केलं नाही तर हा अध्यादेश लागू होणार नाही. हे टेक्निकल कारण असतानासुद्धा फडणवीस सरकारनं जातीय द्वेष, धार्मिक द्वेष किंवा मुस्लिम द्वेषापोटी मुस्लिम आरक्षणाचं, मराठा मुस्लिम आरक्षणाच्या त्या जॉईंट ऑर्डिनन्समधला मुस्लिम आरक्षणाचं फाडून टाकलं आणि मराठा आरक्षणाला ठराव बनवून पास केला. परंतु मुस्लिम आरक्षण जे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं पारित केलं त्याला नाकारलेलं आहे. आणि काय म्हणून नाकारलं की धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानात आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही हे थांबवलेलं आहे. तर मला एक सांगायचं आहे की कोणताही सरकारचा निर्णय हा संविधानाच्या चौकटीत आहे की नाही हे बघण्याचंच काम हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करत असते. आणि जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं आघाडी सरकारच्या त्या निर्णयाला संविधानिक चौकटीमध्ये आहे म्हणूनच ग्रीन सिग्नल दिलं होतं, हिरवी झेंडी दाखवली होती, तर आता फडणवीस किंवा BJP किंवा शिवसेनेची त्या सरकारमधले लोक हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त शहाणे नव्हते की त्यांनी त्याच्यावर फेरविचार करण्यासाठी त्याला रोखायला. परंतु या रोखल्यामुळे हा एक तिसरा हल्ला मुस्लिम समाजावर झालेला असं मी मानतो की जर हा आरक्षण कायम राहिला असता तर काही अंशी मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात तरी किमान काही हे भेटलं असतं. परंतु असो, या पद्धतीनं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं हे वर्तमान आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आता केंद्रामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण हा मोदी सरकारनं पहिल्या टर्ममध्ये मंजूर केलेला आहे आणि त्याचा काही अंशी फायदा आर्थिकच्या निकषावर ओपन क्लासवाल्यांना भेटतो आहे. परंतु RSS वाल्यांची एक चाल असते की कोणताही कायदा लागू करताना ते आधी ते जे इतर घटक आहेत, जसं गुजरातमधले पटेल असतील, महाराष्ट्रामधले मराठा मुस्लिम समाज असतील जे आक्रमक आहे आरक्षणाला, राजस्थानात ते गुज्जर समाज असतील किंवा हरियाणामधले जाट समाज असतील, अशा लोकांना ते थोडंसं पहिले प्रायोरिटी दाखवतील की तुम्हाला बघा त्या आरक्षणाचा फायदा होतो आहे आणि नंतर मात्र त्या आरक्षणामध्ये कैची लागणार आहे याबद्दल काही दुमत नाही. परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाजाला या व्यवस्थेमध्ये जे एक प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे होतं शिक्षणामध्ये आणि रोजगारामध्ये ते भेटू शकलेलं नाही. आपण सच्चर रिपोर्टच्या इतर शिफारशींवर थोडंसं लक्ष घालू. सच्चरनं सांगितलेलं आहे की सच्चरनं सांगितलेल्या परिस्थितीमध्ये सुधार झालेला नाही आहे, उलट त्याच्यामध्ये आता ते प्रमाण अजून कमी झालेलं आहे. म्हणजे शिक्षणामधला मुस्लिम समाजाचा प्रमाण हा समाजाच्या स्वतःच्या पुढाकारामुळं सुधारलेला आहे, परंतु सरकारचे कोणते विशेष प्रयत्न त्यांना मुख्य प्रवाहाच्या शिक्षणात आणण्यासाठी झालेले नाहीत. नोकऱ्यामध्ये मुस्लिम समाज हा IAS IPS मध्ये 2% 2.25% आसपास आहे आणि क्लास 1 अधिकारींमध्ये मुस्लिम समाज हा 2.25% आहे आणि क्लास 2 मध्ये मुस्लिम समाज हे 3-3.25% आहे आणि क्लास 3-4 मध्ये मुस्लिम समाज हा 3.5-4% आहे. हे सच्चरनं आपल्या शिफारशीमधून मांडलेलं आहे की आर्थिक निकषावर मुस्लिम समाज हा प्रचंड मागासलेला आहे, परंतु जेलमध्ये मुस्लिम समाजाची 35% भागीदारी आहे. म्हणजे छोट्या छोट्या रोजगारामध्ये छोटे छोटे कायदे, रॉकेल विकलं किंवा भंगार विकत घेतला असं काही आरोपावरून हा समाज मोठ्या प्रमाणात जेलमध्ये ठोसण्यात आलेला आहे. असो, तर हे आर्थिक निकषावर झालं. सामाजिक निकषावर मुस्लिम समाजाची सद्यस्थिती काय आहे? ज्या पद्धतीनं मी म्हणलं पूर्वश्रमीचे जे दलित समाज होतं त्या समाजाला ज्या पद्धतीनं एक दयनीय अवस्थेमध्ये ठेवण्यात आलं होतं, गुलामगिरीच्या बेड्यामध्ये जकडण्यात आलं होतं, तसं आर्थिकरित्या मुस्लिम समाज हा संघर्ष करतो आहे आणि सर्व छोटे छोटे पंक्चरचं दुकान लावणे, भंगार लावणे, भाजी विकणे, फाला विकणे हे असे व्यवसाय करायचा. परंतु या समाजावर आता आर्थिक जसं मागासलेपण आलं तसं सामाजिक
अस्पृश्यतासुद्धा आता या समाजाच्या बाबतीमध्ये समोर येत आहे. आपण बघितलं की लॉकडाऊनच्या आधीसुद्धा ही अस्पृश्यता होती, परंतु ही राजकीयदृष्ट्या मुस्लिम समाजाला पूर्णतः अस्पृश्य करण्याचं काम या गेल्या 30-40 वर्षामध्ये झालेलं आहे. परंतु राजकीय याच्यावर आपण नंतर येऊया. सामाजिक दृष्टिकोनातूनही आता मुस्लिम समाज हा चुकीच्या प्रपोगंडांमुळं अफवा पसरवून खोटी माहिती आणि खोटेपणाचा ढोंग करून आणि सोशल मीडियामध्ये IT सेलच्या माध्यमातून खोट्या बातम्या पेरून, मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पेरून बहुसंख्यक समाजाचं माइंड बदलण्याचं काम होत आहे. आता आपण पाहिलं की या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या कोरोना इतकं मोठं संकट जगावर आलेलं असताना सगळ्यांनी आपल्या बेसिकवर यायची गरज होती की आपल्या मनातलं द्वेष विद्वेष दूर करून मानवतेच्या ग्राउंडवर येऊन सगळ्यांनी एकमेकाला मानवीय दृष्टिकोनातून बघण्याची गरज असताना अशा काळामध्ये तबलिगीचं निमित्त करून जुने फोटो, जुने व्हिडिओ, जुन्या बातम्या उकरून काढून आणि त्याला आत्ताच होत आहे. आता मी 1-2 उदाहरणं देतो की एक कुठलं महाराष्ट्राच्या बाहेर एका राज्यामध्ये एक आपण बघितलं की फळ विक्रेता आहे आणि तो काही विकृत आहे, मानसिकरित्या त्याला विकृती होती आणि त्याची पडताळणी सत्य समोर आलेली आहे नंतर, आणि ती आधीच आली होती याच्या. तर एक व्यक्ती आहे, त्याला सवय आहे की असं ओठांना हात लावायची आणि फळ पुसायची. तर तो व्हिडिओ व्हायरल करून सगळ्या फळवाल्यांना त्याच्यामध्ये घेरण्याचं काम केलं. म्हणजे किती पूर्वाग्रह जे आहे ते आता त्यांनी लोकांचं पूर्ण समज बदलण्याचं काम या धर्मांध शक्तींनी, संकुचित मानसिकतेनं पीडित असलेल्या या विद्वेषवादी वृत्तींनी आपल्या देशामध्ये करून ठेवलेला आहे. मला एक छोटं प्रश्न विचारायचा आहे. कोणत्याही फळाच्या गाळावर फळ विकत घेणारा हा अमुक समाजाचा असतो का? तो कोणत्याही समाजाचा असतो. आणि फळ विकत घेताना मुस्लिम समाजाची लोक विकत घेतात. मग कोणी कोरोनाचा पेशंट असं करतोय म्हणून कसं खोट्यापणानं ते व्हिडिओ व्हायरल केलं होतं. आणि जे पडताळणी करून आलेलं आहे, तुम्ही यूट्यूबवर फॅक्ट फाइंडिंग करा त्याची, तर फॅक्ट फाइंडिंगमध्ये त्याची पडताळणी झालेली आहे. त्या माणसाच्या मुलीनं स्टेटमेंट दिलं की विकृती होती त्या काळामध्ये आणि त्याचा मी इलाज केला, नंतर मानसोपचार वगैरे घेतला आणि तो व्यवसाय त्या माणसाचा बंदही करण्यात आला. पण एक माणसाचा तो व्हिडिओ शूट करून त्याला पूर्ण देशभरातल्या गाळा लावणाऱ्या फेरीवाल्यांच्या बद्दल इतकं मनामध्ये द्वेष पेरण्याचं काम ज्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे, हे मुस्लिम समाजातल्या तळागाळातील कष्टकरी आमच्या समाज बांधवांना अस्पृश्य ठरवण्याचं काम या पद्धतीनं होत आहे. आता म्हणजे थोडे इंडस्ट्री वगैरे उघडलेले आहे. औरंगाबादची कालच एक बातमी आली होती की काही इंडस्ट्रीमध्ये मुस्लिम समाजाचे जे कामगार आहेत त्यांना कामावर परत घेण्यात आलेलं नाही आहे. म्हणजे या पद्धतीचा भेदभाव हा महाराष्ट्रामध्ये होतो आहे. आणि कोणाच्या काळात होतो आहे? सत्ता ही धर्मांध शक्तींची नाही तर सेक्युलर म्हणवणाऱ्या शक्तीची आहे असं म्हणत असतानासुद्धा या भेदभावापासून हे सरकार किती रक्षण करतं आहे हे आपल्यासमोर आहे. आणि या पद्धतीच्या खोट्या बातम्या पेरून एक अस्पृश्यता निर्माण केली. आता दुसरा एक मुद्दा आहे, जसं आपण सामाजिक मागासलेपण बघितलेलं आहे, शैक्षणिक मागासलेपण. शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्ही बघा, मुस्लिम समाजाच्या कोणत्याही शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात नाही आणि प्रशासनाकडून मुस्लिम समाजाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम होत नाही. तर त्यांना जसं चाललं आहे चालू द्या, आम्हाला काही घाई द्यायचं नाही आहे. आणि ग्रँटेड शाळांनासुद्धा ज्या निकषावर ग्रँट द्यायला पाहिजे त्या निकषावर न देता सगळं गोंधळ चालू असतानासुद्धा ते ग्रँट आहे तसं दिल्या जातो. छोटासा भ्रष्टाचार करून प्रशासनाकडून सुद्धा मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक दर्जाला सुधारणा होऊ देत नाहीत, जेणेकरून शिक्षण घेऊ नये, मुस्लिम समाज हा मुख्य प्रवाहात येऊ नये या हेतूनं या व्यवस्थेनं या शिक्षणाचा दर्जा कमी ठेवलेला आहे. याच्यामध्ये समाज बांधवांची, शिक्षण संस्था चालवणाऱ्यांच्या आणि आमच्या काही शिक्षक बांधवांना खूप क्रांतिकारी पाऊल उचलण्याची गरज आहे की आता सरकारची नियत किंवा व्यवस्थेची नियत नाही आहे तुम्हाला क्वालिटी किंवा दर्जेदार शिक्षण द्यायची, तर तुम्हालाच आपल्या समाज बांधवांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. असो, सच्चरच्या एका शिफारशीकडं खूप दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि ती शिफारस होती राजकीय मागासलेपण. सच्चरनं खूप हायलाईट करून सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाला पॉलिटिकली खूप बॅकवर्ड ठेवण्यात आलेलं आहे आणि करण्यात आलेलं आहे जाणीवपूर्वक. आणि याच्या मागं लोकशाहीच्या पद्धतीमध्ये निवडून येणं हे गरजेचं असते, परंतु समाजामध्ये
मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज निर्माण करून मग खोटखोट्या चित्रपटांच्या इतर माध्यमांच्या इतिहासाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये मुस्लिमेतर समाजामध्ये द्वेष पसरवून किंवा चुकीची माहिती अर्धवट माहिती पेरून एक फाळणी विघटन करण्यात आलेलं आहे. आणि मुस्लिम समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही सेक्युलर पक्ष हा मुस्लिमेतर समाजाचे मतं मिळवून देत नाही आणि मुस्लिम समाजाची मते मात्र हे सगळ्या समाजाला चालतात. परंतु मुस्लिम उमेदवाराला मुस्लिमेतर मतं नको आहे या पद्धतीच्या या प्रस्थापित राजकीय पक्षांनी असं गणित बनवलेलं आहे. आणि त्यामुळे पहिल्या तरी पार्लिमेंटमध्ये मुस्लिम समाजाचे चांगले खासदार निवडून जायचे. आज तुम्ही बघा मुस्लिम समाज 14.5% भारतामध्ये आहे आणि त्या मानानं आज किमान 70च्या वर खासदार पार्लिमेंटमध्ये राहायला पाहिजे. परंतु ही संख्या 20, 22, 25च्या जवळपास खेळत असते. म्हणजे 1/3 संख्या ही अपेक्षित संख्येपेक्षा 1/3 संख्या पार्लिमेंटमध्ये आहे. आणि हेच असेंब्लीमध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण जागेच्या तुलनेमध्ये मुस्लिम समाज 10% आहे. 30हून जास्त आमदार राहायला पाहिजे, पण 10, 11, 12च्या वर हे आमदार तुम्ही बघा जात नाहीत. याच्यामागं कारण एक तर मतदारसंघाची जी फाळणी असते ती अशा पद्धतीनं निर्वाचन क्षेत्र बनवले असते डिलिमिट करून की मुस्लिम समाजाचा माणूस हा मुस्लिम समाजाच्या मतावर तर निवडून येऊच नाही, परंतु मुस्लिम समाजाचे मतदान हे एकगठ्ठा होऊ नये. मग त्याला कशी वाटणी करायची, त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वाटून त्यांची संख्या कमी करायचं काम हे सगळ्या पद्धतीच्या सरकारांनी केलेलं आहे. सेक्युलर म्हणवणाऱ्यांनी केलेलं आहे, धर्मांनी. परंतु आता हे रोष कमी करण्यासाठी बॅकडोर एंट्रीचं चॉकलेट काही पक्ष देत आहेत. आणि बॅकडोर एंट्री काय आहे तर बॅकडोर एंट्री म्हणजे विधान परिषदेवर घ्यायचं, राज्यसभेवर घ्यायचं आहे की नाही. आम्ही मुसलमानांना घेतलं की नाही विधान परिषदेवर. तर मला वाटते की विधान परिषद आणि राज्यसभा हे बॅकडोर एंट्री लोकशाहीमध्ये मुस्लिम समाजाला लोकशाही मूल्य मिळवून देणारी नाही आहे, लोकशाहीचा न्याय मिळवून देणारी नाही आहे. तर हे एखाद्या पक्षश्रेष्ठीच्या दया याचना केल्यावर जी दया करून दिलेलं पद असते ते आमचं लोकशाहीचं न्यायिक हक्क नाही आहे. लोकांमधून निवडून गेलं पाहिजे अशी परिस्थिती, असं समाजमत बनवणं हे सरकारचं काम आहे. कारण संविधानाला समता अपेक्षित आहे आणि संविधानाला अपेक्षित समता जर राबली नाही तर या उलट जर काम झालं किंवा व्यवस्था चालली तर विषमता वाढणार आहे. आणि विषमता वाढली तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की लोकशाहीचे मूल्य सामाजिक आर्थिक स्तरावर सुद्धा खालच्या तळापर्यंत जर लोकांपर्यंत पोचले नाही तर हे लोक या संविधानाला नाकारतील, या संविधानाचं अपयश होईल. इतपत बाबासाहेबांनी शेवटच्या संविधान सभेमध्ये मांडणी केलेली आहे. म्हणून मित्रांनो मला वाटते की आजच्या परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज हे गेल्या सच्चरच्या रिपोर्टनंतर मुस्लिम समाज हा कसा तरी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आला होता, आंदोलन करत होता, लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत होता, रस्त्यावर उतरायचा. परंतु मॉब लिंचिंगसारख्या घटना 2014 नंतर ज्या वाढल्या याच्यातून मुस्लिम समाजाला आरक्षणचा मुद्दा सोडा, संरक्षण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यानं मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणलं किंवा आंदोलनाच्या रस्त्यावर आणलं होतं. परंतु मॉब लिंचिंगसारख्या घटनांनी संरक्षणाचा मुद्दा पुढं आणला आणि मुस्लिम समाजाला पुन्हा घरात बसवायचं काम केलेलं आहे. तर आता जे सगळ्यात मोठं षडयंत्र हे मोदी सरकार किंवा NDA सरकार करत आहे ते मुस्लिम समाजाचे नागरी अधिकार हिरावून घेण्याचं आणि मुस्लिम समाजानंतर इतर समाज घटकांचे सुद्धा नागरी अधिकार जे आहेत ते हिरावून घेण्याचं षडयंत्र, मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं, सरकारी व्यवस्थेचं नागरिक म्हणून जे हक्क अधिकार आहेत त्याच्यापासून वंचित करण्यासाठी CAA नावाचं जे कायदा केलेला आहे आणि NPR NRCच्या नावानं जे षडयंत्र सुरू आहे. लॉकडाऊनपूर्वी जे 1 एप्रिलपासून ते लागू करणार होते NPR, परंतु लॉकडाऊन आणि कोरोनामुळं ते करू शकले नाही आणि सगळ्यांनाच डिटेन्शन कॅम्पमध्ये म्हणजे आपापल्या घरामध्ये बसावं लागलं. तर ते CAA सारखा कायदा हे संविधानाच्या समतेला तोडणारा आहे, हे मूल्यांना तुडवणारा आहे समतेच्या. त्यामुळे या कायद्याचा विरोधसुद्धा मुसलमानांनीही केलं, आंबेडकरी समाजानेही केलं, OBC समाजातले जे जागरूक घटक आहेत त्यांनी केलं. आता इतर हिंदू समाजामध्ये सुद्धा याची जागृती होत होती, परंतु कोरोनाच्या संकटामुळं ते पूर्ण आंदोलन थांबलेलं आहे. आणि मला एक अपेक्षा आहे
की पूर्ण जग आता मानवतेच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा परत यायची भाषा बोलतो आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं सुद्धा हा विचार करायला पाहिजे आणि परत त्या बॅक टू बेसिकवर येऊन संविधानाच्या मूल्यांची जागरूकता करणे, सर्वांना समान न्याय देणे, सर्वांना समतेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेणे, या पद्धतीचं काम करायला पाहिजे. आणि मुस्लिम समाजालासुद्धा या माध्यमातून मला म्हणायचं आहे की आपण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे, सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांकडून जर तुम्हाला संवैधानिक अधिकार आणि न्याय मिळत नसतील, तर आता जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं अध्यादेश ऑर्डिनन्स काढून आरक्षण दिलं होतं, ते आता सत्तेमध्ये येऊन इतकं काळं लोटलेलं आहे, तरीही मुस्लिम आरक्षणाचं बिल त्यांनी अजून लागू केलेलं नाही आहे. तर ते अजूनही असेंब्लीमध्ये आणलेलं नाही आहे किंवा असली कोणतीही तयारी दर्शवलेली नाही आहे. त्यामुळे आपण आपले कोण आहेत, आता मुस्लिम समाजाचा राजकीय मागासले पण कसं दूर होईल, तर मुस्लिम समाजाला, मुस्लिमेतर समाज घटकांमध्ये जे आपले जवळचे आहेत, तर कोण जवळचे आहेत, पुढारलेला मुस्लिमेतर समाज कधीच मुसलमानांच्या बाजूला उभा नव्हता, उभा नाही, उभा राहणार नाही. तर जे मुस्लिमेतर समाज घटकामध्ये मागासलेले घटक आहेत, ज्यांचे तुमचे आमच्यासारखे प्रश्न आहेत, ज्यांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागासले पण एकसारखे आहेत, असे एक समान परिस्थितीमध्ये जगणारे जे जे वंचित आहेत, ज्यांच्यासोबत राजकीय अस्पृश्यतेचा व्यवहार होतो, अशा सगळ्या घटकांना, मग ते मुस्लिम असतील आणि मुस्लिममध्ये आमचे बौद्ध बांधव असतील, आमचे मातंग बांधव असतील, आमचे आदिवासी बांधव असतील, आमचे छोटे छोटे आलुतेदार बलुतेदार जे घटक असतील, हे सगळे राजकीय अस्पृश्य घटक आहेत. आणि या सगळ्या राजकीय अस्पृश्यांना एकत्रित यावं लागणार आहे. आणि जेव्हा हे सगळे वंचित एकजूट होतील आणि सगळ्या वंचितांची एक मूठ बनेल, तर ही वज्रमूठ आपल्याला राजकीय अस्पृश्यतेच्या गुलामगिरीतून मोकळं किंवा मुक्त करण्यासाठी हे हातोडा आपल्याला वापरावा लागणार आहे. त्याशिवाय आपण आपला राजकीय हक्क, जे असं अधिकार आहे, ते मिळवू शकत नाही. आणि लोकशाहीमध्ये सत्तेत आल्याशिवाय तुम्ही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक ही कोणताही प्रोग्रेस किंवा बदल करू शकत नाहीत. तुमच्या आमच्या चंद्यावर गरीब मुलीचं लग्न लागू शकतो, परंतु स्वतःच्या मुलीचं लग्न करण्या इतपत ऐपत बनवणारी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. या तुमच्या आमच्या चंद्यावर टँकरनं पाणी देता येऊ शकतो, परंतु व्यवस्थेमध्ये तुमच्या घराच्या तुटीला पाणी यायला पाहिजे, टॅपला पाणी यायला पाहिजे, हे व्यवस्था बनवू शकत नाही. म्हणून सत्ताधारी बना, शासनकर्ते बना, शासनाचा हिस्सा बना, सत्तेचा हिस्सा बना. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेपणापासून मुक्त होण्यासाठी जे मूळ मंत्र दिलेला आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि त्या पुढची स्टेज किंवा स्टेप दाखवली होती की आपल्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा, आम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचं आहे, शासनकर्ती जमात व्हायचं आहे, सत्ताधारी जमात व्हायचं आहे. आणि हे होण्यासाठी सर्व मागासलेल्या घटकांना एकजूट करून हे करावं लागणार आहे. मला वाटते की आधी पण आपण काही वेळ हा आपला टेक्निकल प्रश्नामध्ये गेलेला आहे आणि मी निवेदन करत असल्यामुळं काय काय प्रश्न येऊन गेले हे बघू शकलो नाही, परंतु आमच्या सहकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी काही मुद्दे, काही प्रश्न नोट करून मला द्यावेत. तर बघूया, मला जर असे काही प्रश्न आलेले असतील तर नक्की मी प्रयत्न करेन विषयाला अनुसरून जे प्रश्न आलेले आहेत त्यांचं उत्तर द्यायची, कारण विषयापासून भरकटवण्याचं काम या परिस्थितीमध्ये खूप जणांनी केलेलं आहे. राहुलजी, जर काही प्रश्न आले असतील तर आपण पाठवणार होतात. सर काही बरोबर चालेल. अजून काही? हा प्रश्न घ्या, मी तुम्हाला लगेच या नंबरवर व्हॉट्सअप टाकतो. रवींद्र साळवे यांचा प्रश्न आलेला आहे
की भारताला हिंदुस्तान असा उल्लेख करणं योग्य आहे का? मला वाटते की रवींद्र भाऊ तुमचं हा प्रश्न कदाचित यामुळं आहे की आपण कधीही मुस्लिम समाजाच्या कोणत्याही पुढाऱ्याला किंवा व्यक्तीला देशाबद्दल जेव्हा उल्लेख करताना ऐकतो तर बहुतांश ते हिंदुस्तान या शब्दाचा उल्लेख करताना आढळून येतात. त्यामुळे परंतु असं नाही आहे की फक्त मुस्लिम समाजच नव्हे तर मराठीशिवाय इतर भाषांचा प्रयोग इतर भाषेमधून शिक्षण घेणारे जवळपास सगळे लोक हे आपल्या देशाला हिंदुस्तान असा उल्लेख करतात. यामागे एक मोठं कारण असं आहे की त्या माध्यमातून जे शालेय पुस्तक अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये फक्त जे प्रतिज्ञा असते त्याच्यामध्ये भारताचा भारत म्हणून उल्लेख आहे, पण इतरत्र देशाचा उल्लेख जिथे जिथे येतो अभ्यासक्रमामध्ये तिथे तिथे हिंदुस्तान या शब्दाचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळं ते लहानपणापासून शिक्षण घेत असताना जे आता शिक्षणाचं अभ्यासक्रम हे मुसलमानांनी ठरवलेलं नाही आहे, हे सरकार आणि प्रशासनानं ठरवलेलं आहे आणि ते सरकार प्रशासन मुसलमानांचं एकाकी राहिलं नाही. म्हणून हे टर्म जे आहे हे आपल्याला सत्तेत येऊन आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम हे देशाची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये पायाभरणीचं काम करतो. तिथपासून हे बदल व्हायला पाहिजे. परंतु मला हे सांगताना खूप आनंद होतोय की या CAच्या आंदोलनामध्ये आम्ही जिथं जिथं गेलो तिथे तिथे आम्ही याबद्दल जेव्हा उल्लेख केलं तर CAच्या आंदोलनामध्ये अनेक इवन जे आमचे मौलवी असतात त्या मौलवींनासुद्धा मी भारत बोलताना आणि त्यांच्या तोंडातून जरी हिंदुस्तान निघालं तरी ते नाही भारत म्हणून त्यांनी करेक्ट करून घेतलं. तर हे बदल होत आहे. परंतु आपण काही दिवस समाजाला वेळ द्यावा आणि नक्की तुमच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या देशाला संविधानामध्ये इंडिया इज अ भारत, इंडिया किंवा भारत हे दोनच नाव दिलेले आहेत. त्यामुळं आपण कोणत्या धर्माचा उल्लेख असलेल्या देशाचं नाव हे राहू नये, कारण धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. हे अनेक उदाहरणासहित शेजारच्या पाकिस्तान एक ज्वलंत उदाहरण आहे की धर्माच्या नावानं कधीही राष्ट्र उभारला जाऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही धर्माचं नाव कोणत्याही राष्ट्रामध्ये राहायला नको, तर सगळ्यांनी भारत बोलायला पाहिजे आणि इंडिया बोलायला पाहिजे, हिंदुस्तान बोलू नये. याबद्दल आपण जागरूकता अजून पुढं करूया आणि काही वर्ष लागतील आपल्याला हे होण्यासाठी. अजून काही प्रश्न आला का मी बघत आहे. आता आपण हिंदी चित्रपट बघत असाल त्याच्यामध्ये पण तुम्हाला हिंदुस्तान हा शब्दाचा वापर सर्रास दिसतो आणि जे मुस्लिमेतर हिंदी भाषिक आहेत त्यांचं पण बघा, इवन पुढारी बघा, कोणत्याही पक्षामधला पुढारी असो तो जास्त करून हिंदी भाषिक असेल तर तोही भारत सहसा म्हणत नाही. तर हे अभ्यासक्रमातून जे लहानपणी झालेले संस्कार आहेत त्या संस्कारातून बहुतेक हे अडचण आलेली आहे. तर या अडचणीला दूर करणं गरजेचं आहे. संविधानाला अपेक्षित आपण जगलं पाहिजे आणि संविधानाला अपेक्षित आहे आपल्या देशाला भारत म्हणणे किंवा इंडिया म्हणणे. एक प्रश्न आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितला का मुस्लिम समाजाची मते मिळाली नाहीत. तर मला वाटते की आपल्या आजच्या विषयाला अनुसरून तो होणार नाही, राजकीय प्रश्न होईल. आणि तरी मी शॉर्टमध्ये एवढं सांगतो की मिळाली नाही असं मिळाली नाहीत असं नाही आहे, मिळालेली आहेत. परंतु काय परिस्थिती आणि वातावरण बनवलेलं होतं हे आपल्याला माहीत आहे की केंद्रामध्ये मोदी सरकार पुन्हा येऊ द्यायची नाही, मोदी सरकार आलं तर अमकं तमकं करायला, तसं त्यांनी केलंही. खूप जाचक कायदे त्यांनी नंतरच्या टर्ममध्ये आणलेले आहेत. तर त्यामुळे मला वाटते की एक पोलरायझेशन झालेलं होतं, फाळणी झाली होती. आणि नंतर लोकसभेच्या परिणामामुळं आपण पाहिलं की काही ठिकाणी चांगले परिणामही म्हणजे विशेषतः औरंगाबादमध्ये एक चांगली जोड जमली होती आणि ती नंतर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. परंतु वेळ लागतो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आपण खूप सहजासहजी म्हणत असतो की आपण फक्त निवडणुकीमध्ये एकत्र यावं, तर येऊ शकत नाहीत. कारण
आधी आपले विचार एकत्रित आले पाहिजे, आपले व्यवहार एकत्रित झाले पाहिजे. जोपर्यंत आपले व्यवहार आपले विचार एक होणार नाहीत तोपर्यंत आपलं मन एक होत नाही, आणि मन एक झाले की मत आपोआप एक होतात. म्हणून डायरेक्ट मत होतील असं आपण समजू नये. आपण व्यवहारिक एकमेकांसोबत आहेत. तेच मी सांगतोय की एक प्रश्न आलेला आहे की बहुजन समाज एक संघ कधी होणार. तर बहुजन म्हणून हे टर्म म्हणून आपण जगत नाही, आपण आपल्या जातीला चिटकून बसलेलो आहोत. आता मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जे म्हणतात की एक हो जाओ, तर याच्या मागं कारण असतो की बिरादरीच्या नावानं किंवा वेगवेगळ्या क्लासच्या नावानं किंवा वेगवेगळ्या पंथाच्या नावानं वेगवेगळ्या विचाराच्या नावानं समूह बनत असतात. तो मानवाचा स्वभावच आहे. परंतु एक संघ राहणं ही मानवाचा स्वभाव आहे, आणि वेगवेगळे घटकामध्ये विभागणी होणंही मानवाचा स्वभाव आहे. तर आपल्याला आता हे समजून घ्यावं लागेल की सामाजिक आणि राजकीय लढाई लढताना आपल्याला आता एक संघ किंवा एकत्रित येणं गरजेचं आहे. संविधानाच्या मूल्याला मानणारा याचा निकष हा धर्म जात असू शकत नाही. लोकशाहीमध्ये धर्म आणि जातीच्या नावानं एक झालो तर त्याचं खूप कन्स्ट्रक्टिव्ह फायदा होणार नाही. त्यामुळे मला असं वाटते की संविधानाच्या मूल्यांवर आणि मागासलेल्या पणांवर आपण एकजूट व्हायला पाहिजे. आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्नांवर एक व्हायला पाहिजे. ज्यांची एक समान परिस्थिती असते ते सगळे एक क्लास आहेत, एक वर्ग आहेत, आणि एक वर्ग म्हणून जर आपण एकत्रित झालो तर ते बहुजन म्हणून एक वर्ग म्हणून आपण एकत्रित आलो, एकमेकाला साथ दिली, एकमेकासाठी विचार केलं, एकमेकासाठी जगलो, एकमेकासाठी झटलो, एकमेकासाठी लढलो, तर एकमेकासाठी जिंकलोही होईल. परंतु एकजूट होण्यासाठी सुरुवात कुठून होणार आहे? तर आपण फक्त निवडणुकीच्या काळामध्ये जर असं म्हणलं की नाही आपण एक होऊया आणि एकदम चमत्कार होईल, असं चमत्कार होत नसतो. त्यामुळं संविधानाची जनजागृती करणे, संविधानिक मूल्य रुजवणे, संविधानाच्या मूल्यावर एकसंघ होणे, एकमेकाच्या प्रश्नावर आवाज उठवणे. आपल्याला एक व्यवस्थेनं असं डोक्यामध्ये विघटनवादी बी पेरलेलं आहे की आपण जर एखादा बलात्कार झाला तर बलात्कार करणारा आणि बलात्काराला पीडित यांचं नाव आधी विचारत असतो, आणि नावावरून कळलं नाही तर जात विचारतो, आणि नाव आणि जात विचारल्याशिवाय आपण प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे आपल्या मानवी संवेदना राहिल्या का? आपण मानवी चौकटीत राहिलो का? आपण अमानवी झालो. आपण मग मानवतेच्या याच्यातून बाहेर फेकले गेलो होत ना. म्हणून आपल्याला घटना घडल्यावर कोणीही आरोपी असो आणि कोणीही पीडित असो, त्या पीडितेच्या बाजूला उभं राहायचं आहे. जरी ती पीडित आपल्यातली असली तरी, जरी तो आरोपी आपल्यातला असलं तरी त्याच्या विरोधात राहावं लागणार आहे. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून नेहमी एक गोष्ट म्हणतात की जुल्म करने वाले से बड़ा दोषी वो होता है जो जुल्म सहन करता है. और उसी तरह से अब इस जनतंत्र में हम ये कह सकते हैं कि जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला बड़ा दोषी है, लेकिन जुल्म देखते हुए, जुल्म होता हुआ देखते हुए खामोश रहने वाला इन दोनों से बड़ा दोषी है. अगर मेरे आंखों के सामने जुल्म हो रहा है तो मैं सिर्फ इस कारण से वो जुल्म की अनदेखी नहीं कर सकता कि ये जुल्म मेरे समाज पे नहीं है या मेरे धर्म पे या मेरे जाती पर नहीं है. अगर या निकषावर जर मी बघत असेल तर मी मानवतेच्या चौकटीच्या बाहेर फेकला गेलो. मग मला मानव म्हणून घेण्याचे अधिकार नाहीत. म्हणून अत्याचार कोणावरही हो, अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहावं लागणार आहे, आणि अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात उभं राहावं लागणार आहे, आणि पीडितेच्या बाजूला उभं राहावं लागणार आहे. आणि कारण कोणताही अत्याचार एक लक्षात घ्या, कोणताही अत्याचार कोणत्याही घटकापुरतं नसतो. आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजावर सुरुवातीच्या काळात हल्ले होत होते, मुस्लिमेतर अनेक घटकांवर हल्ले होतात, अनेक जातींवर होतात. आता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या जनजागृतीमुळे बहुजनकरणचं काम एक मला वाटते की 1/3 तरुणांपर्यंत तरी किमान ते काम पोचलेलं आहे. आज ते समाज बहुजनवादी विचाराला घेऊन समोर येतोय. तर आपल्याला अशा बहुजनवादी विचारांना मानणाऱ्या सगळ्या घटकांना सोबत घ्यावं लागणार आहे. जे मागासलेले आहेत अशा सगळ्यांना सोबत घेऊन, कारण कोणताही अत्याचार, कौन सा भी जुल्म पहला और आखरी नहीं होता है. आज वो जुल्म मुझ पे हो रहा है तो कल आप पे होगा. मी नेहमी एका शायरच्या पंक्त्या म्हणत असतो, आणि सर्वजित भाऊंना शायरी आणि पंक्त्यांचा वापर करणं खूप चांगलं जमतं आहे. मी पण प्रयत्न करतो, एरवी पण मी हे मांडतो, आणि ते पंक्त्या मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो कि मेरे घर को जलता देखने वालों, मेरे घर को जलता आया क्या
सी एचं आंदोलन पुढं काय राहील असं म्हणतायत, तर सी एचं आंदोलन हे आपल्याकडून नाही. सरकारनं जर अजूनही ते विषमतावादी कायदा समोर आणला तर त्याच्या विरोधामध्ये सगळ्या घटकांनी संविधानासाठी, संविधानाच्या समतेसाठी, आर्टिकल 14मध्ये दिलेल्या समान अधिकारासाठी आपल्याला एकजूट होऊन लढावं लागणार, सर्व भारतीयांना मिळून याच्या विरोधात लढावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटते की काय परिस्थिती राहील हे आपण बघू. लॉकडाऊन उघडणार आहे, महिन्या 2 महिन्यात सामान्य परिस्थिती होईल अशी अपेक्षा करूया आणि तेव्हा सरकार काय पाऊल उचलते त्याच्या विरोधामध्ये आपल्याला काय पद्धतीने करायचं बघूया. आपण आता सी एचं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकाऱ्यांवर लॉकडाऊन असताना सुद्धा त्यांना अटक करण्याचं सत्र हे दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. जर लॉकडाऊनमध्ये जर या पद्धतीनं सरकार अटक करत असेल तर लॉकडाऊनची मर्यादा मोडून लोकांना आंदोलनाला सुद्धा उतरावायला भाग पाडतील. म्हणून सरकारला माझं अपील आहे की या पद्धतीचं कोणतंही अत्याचार त्यांनी आंदोलनकाऱ्यांवर करू नये. असो, मी एक शेर आता तुम्हाला सांगणार होतो की कोणसा भी जुल्म हे आखरी नहीं, आज उसके साथ हुआ है तो कल अपने साथ होता है, हे दर्शवणारं शेर आहे की मेरे घर को जलता देखने वालों घास का छप्पर आपका है. मेरे घर को जलता देखने वालों घास का छप्पर आपका है, आग के पीछे तेज़ हवा है, आगे मुकद्दर आपका है, उसके जुल्म पे मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया, मेरे जुल्म पे तुम भी चुप हो, अगला नंबर आपका है. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भीम.